बातमी पुण्यातली। पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये पावसानं हाहाकार माजवलाय। खेड, आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यामध्ये शेतीचं प्रचंड नुकसान झालंय। पुराच्या पाण्यात उभी पिकं आणि सिंचन व्यवस्था वाहून गेल्याने खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला। जमिनीवरील सुपीक माती वाहून गेली असून त्यामुळे तातडीने पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी शेतकरी करतायत। याचाच थेट शेताच्या बंधाऱ्यावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी रोहिदास गाडगे यांनी। पाहूयात। पुणे जिल्ह्यातल्या ग्रामीण भागामध्ये रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला आणि या पावसात खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर भागातल्या शेतकऱ्यांच्या कष्टाने पिकवलेली शेती पुरात वाहून गेली अशी सगळी परिस्थिती या ठिकाणी आहे। पुण्याच्या सातगाव पठार भागामध्ये खरं तर रात्रीच्या सुमारास मुसळधार पाऊस सुरू झाला आणि या पुराच्या पाण्यामध्ये शेतकऱ्यांची पिकं, शेतीमाल, शेतीने उभारलेली पिकं ही वाहून गेलेली आहे। खरं तर वर्षभर कष्ट करून उभारलेली पिकं एका क्षणात पाण्याखाली गेली। त्यासोबतच अनेक ठिकाणी शेतजमिनीचा गाळ वाहून गेलाय। विहिरी, पंप, सिंचन व्यवस्था ही संपूर्ण बाधित झाल्याची सगळी परिस्थिती सध्या आहे। महापुरामध्ये आम्ही जे तयार केले होते बरडला क्षेत्र, ते क्षेत्र सुद्धा या ठिकाणी वाहून गेलेलं आपल्याला पाहायला मिळेल। त्याचबरोबर आमची जी पिकं केली होती लोकांनी ती सुद्धा या पाण्यात वाहून गेलेली आहेत आणि त्याचबरोबर या ठिकाणी काही घरांमध्ये पाणी शिरलं होतं, काही ठिकाणी लाईटीचे पोल पडलेत। रोहिदास गाडगे, साम टीव्ही न्यूज, सातगाव पठार, पुणे।